मी नंदकुमार मोडे, पिंपरी चिंचवड भागातील एक अत्यंत नामवंत लेखक श्री राज आहेरराव यांच्या घोंग या कथेचं मी अभिवाचन करीत आहे. ही एक गूढ कथा आहे, आपल्याला नक्कीच आवडेल. कथेचे शीर्षक घोंग. ऐका हं. विश्वास शेवटचे पेग भरत म्हणाला, मग अभ्या, आता परत केव्हा निघायचं रे? अरे, मागच्या अनुभवातून पाहिजे तसं काही सुचलं नाही रे विशा. आभास ग्लास हातात घेत पुढे म्हणाला, तशी माझी एक स्टोरी तयार झाली, पण खरं सांगायचं म्हणजे हवी तशी मनाचा वेध घेत नाही ती. घोट घेत घेत विश्वास म्हणाला, अरे विषय पण तेवढा दमदार नव्हता ना. चला जरा नवीन पेग घशाखाली गेला की काहीतरी दमदार सुचेल आपल्याला. हसत हसत आभास म्हणाला. आभास आणि विश्वास हे दोघे जीवश्य कंठश्य मित्र. विश्वासचं वय 70च्या जवळपास आणि आभासनं नुकतीच 60 पूर्ण केलेली. गेल्या 40 वर्षाच्या त्यांच्या मैत्रीत कधीच कुठलाही विक्षेप आला नव्हता. दोघांकडे तेच बालपण, तोच तारुण्याचा उत्साह, असं त्या दोघांचं जीवन होतं. असा कुठलाच विषय नव्हता की जो त्यांनी हाताळला नव्हता. त्यात दोघेही कथालेखक, त्यामुळे विचारांची देवाणघेवाण व्हायची. कधी विचारांच्या देवाणघेविणीला ते मदिरेच्या ओलाव्यानं अधिक टवटवीत करत असत. मागच्या वेळेला ते विश्वासच्या कारमध्ये 4 दिवस असेच एका अनोळखी भागात भटकत होते. ते बऱ्याचदा असं करायचे. व्यक्तिवर्तनावर आधारित त्यांना कथा लिहायला खूप आवडायच्या. त्या अनोळखी भागात त्यानं आगळं वेगळं असं काही त्यावेळी अनुभवायलाच मिळालं नाही. त्यामुळे त्यांच्या विचाराला तशी चालनाही मिळाली नाही. कसं बसं लिखाण झालं तर मात्र मनासारखं झालेलं नव्हतं. काही लिखाण झालं पण मनासारखं झालं नव्हतं. त्यामुळे ते उत्साहात नव्हते. यापूर्वी खरं तर असं कधी घडलं नव्हतं. कुठे ना कुठे काही ना काही कथेचं बीज त्यांना नक्कीच मिळायचं. त्यावर लिहिलेल्या कथांना वाचकांच्याकडून सुद्धा भरभरून प्रतिसाद देखील मिळायचा. इतरांना कथासंग्रह काढायला प्रकाशकाचे उंबरठे झिजवावे लागत असत. मात्र या दोघांना प्रकाशक स्वतः फोन करून बोलवायचे आणि मानधन पण बऱ्यापैकी द्यायचे. असेच 10-15 दिवस निघून गेले. दोघेही आपापल्या घरी बेचैन होते. कधीतरी काहीतरी लिहिल्याशिवाय चैन पडणार नव्हतं. अखेर दोघांनी ठरवलं की यावेळी परत कुठेतरी अनोळखी प्रदेशामध्ये जाऊन यायचं. दोघांनी तारीख ठरवली आणि नेहमीप्रमाणे विश्वासच्या 8 सीटर गाडीमध्ये पुरेपूर जीवनावश्यक सामान घेऊन ते दोघे निघाले. वाट फुटेल तिकडे गाडी पळत होती. त्यांचं एकच धोरण की मागे फिरायचं नाही. वाट संपली तरच फिरायचं, नाहीतर चालत राहायचं. कुणाला हे गाव कुठलं हे पण विचारायचं नाही. सर्व खाद्यपदार्थ, सामुग्री, फुल पेट्रोल भरलेली टाकी सोबत LPG टँक, तोही पूर्ण फुल करून घेतलेला. जिथे काही लेखनाला चालना मिळेल असं वाटायचं तिथे ते थांबायचं. कुणाला काही माहिती विचारायचे आणि गरज वाटली तर त्याला थोडे पैसेही द्यायचे. असा नेहमी त्यांचा प्रवास चालायचा. मिळालेला सगळा अनुभव ते
साठवून नंतर डायरीमध्ये लिहायचे आणि मग त्यातनं 2-3 कथा नक्कीच लिहिल्या जायच्या. त्यांचा घरून निघाल्यापासून 3ऱ्या दिवसाचा प्रवास आता चालू झाला होता. रखरखतं ऊन, मागे जाणारी कोरडी भेगाळलेली जमीन, कुठे काट्यांचं जंगल, कुठे खड्ड्यांची पाऊलवाट, कुठे आलोत हे माहीत नव्हतं. फक्त काल सोलापूर पास केलं एवढंच त्यांना ठाऊक होतं. या अवधीत त्यांना मनासारखी माणूस किंवा जागा काहीच मिळालं नव्हतं. गाडी सतत कुठेतरी पळत सुटत होती. नंतर तर गावाचा मागमूसही लागत नव्हता. चौफेर माळरानच माळरान. प्रत्येक वेळी निघताना गाडीत टेंट आणि मनात निर्भयता कायम सोबत असायची बरं का. आणि त्यामुळे रात्रीचा किंवा भीतीचा प्रश्नच उद्भवत नसायचा. असाच काल रात्रीचा मुक्काम एका जमिनी लगत असलेल्या भुईकोट किल्ल्यात त्याने केला होता. कुठला तरी दुर्लक्षित विध्वंस पावलेला हा किल्ला होता. कुणास ठाऊक कुणी किंवा कधी या किल्ल्यावर कदाचित सत्ता गाजवली असेल. त्यानंतर एक छोटं गाव लागलं. तरट्याच्या टपरीत एक माणूस भजी तळत होता. आहा, दोघांनी भरपूर भजी खाल्ली. जवळच्या पिण्यानं तहान भागवली. आता त्यावेळी दुपारचे 2 वाजले होते. गाडी कुठेतरी थांबवावी आणि परत व्यवस्थित पोटपूजा करावी असं त्यांच्या मनात आलं होतं. थांबायला एखादं हिरवंही झाड दिसत नव्हतं. भयान कोरडं आणि रखरखीत माळरान आता संपतच नव्हतं. तेवढ्यात लांब काहीतरी हालचाल दिसली. ते तिथवर गेले तर एका हडकुळ्या म्हशीचा अर्धवट खाल्लेला सांगाडा तिथं दिसत होता. त्यात बोटाच्या लांबी एवढ्या लांबलचक किळसवाण्या अळ्या वळवळत होत्या. चहूबाजूंनी मोठमोठ्या निळ्या जांभळ्या रंगाच्या माशा घोंगावत होत्या. दुर्गंधी सर्वत्र पसरलेली होती. त्यांनी तिथून गाडी फास्ट काढली. कितीतरी लांब जाईपर्यंत ती दुर्गंधी त्यांची पाठ सोडत नव्हती. तेवढ्यात लांबून एक माणूस सायकलवर येताना त्यांना दिसला. त्याला थांबवून येथून गाव किती लांब आहे ते विचारूया या उद्देशानं त्यांनी गाडीचा वेग जरा कमी केला. सायकलवाला जवळ आला तसं गाडीची काच खाली करून विश्वासनं विचारलं, येथून गाव किती लांब आहे हो? सायकलवाल्यानं काहीही उत्तर दिलं नाही. एवढंच नाही तर त्यांनी त्यांच्याकडे पाहिलंही नाही. मख्ख चेहरा करून तो कोरड्या पाषाण डोळ्याने आपल्या समोर बघत सरळ निघाला आणि गेला. सायकलवाल्याने काहीच उत्तर दिलं नव्हतं. ही काय रीत झाली? आपण एवढ्या जवळ येऊन विचारतोय आणि हा बघत सुद्धा नाही. विश्वास म्हणावा. मला वाटतं बहिरा असावा. जाऊ दे अजून पुढं काहीतरी कुणीतरी भेटेलच की. हसत आभास म्हणाला. काही अंतर पुढं चालत गेल्यावर त्यांना परत एक माणूस दिसला. आता याला विचारूया. समोर कितीतरी लांब वस्ती किंवा ठिकाण नजरेत येतच नव्हतं. त्याने पुन्हा गाडी स्लो केली. तो चालत येणारा माणूस 10-11 फुटावर आला. आता आभासनं काच खाली करून त्याला विचारलं, ओ पाहुणं,
गाव किती लांब आहे हो इथून? तोही माणूस तसाच, हो नाही की चू नाही. आभासनं परत मोठ्यानं विचारलं, अहो अहो पाहुणं, अहो पाहुणं, आम्ही काय विचारतोय ऐकू येतंय ना? त्याही माणसानं गाडीकडे ढुंकूनही पाहिलं नाही, त्यांच्याकडेही दृष्टी फिरवली नाही. कोरड्या थंड डोळ्यांनी तो समोर पाहत होता आणि सरळ चालत होता, सरळ चालत होता. हो, त्या माणसानं सरळ दिशेत निघून जाताना ह्यांना आश्चर्य वाटलं. आश्चर्य आहे, इथल्या इथल्या लोकांचं खरंच आश्चर्य आहे. विशा, काय वाटतं रे तुला? विश्वासकडे बघत आभास म्हणाला. लांब नजर टाकत एक जोराचा सुस्कारा सोडत विश्वास म्हणाला, अरे आता आता कथा नाहीतर चांगली कादंबरी सुचेल आणि असे एवढे मोठे विषय मिळतील असं मला वाटतं. ते बघ पुढे कुठल्या तरी गावाची एक कमान दिसते आहे. लांब दूरवर त्यांना कमान दिसत होती आणि त्या कमानीच्या दिशेनं ते म्हणाले, चला चला, आलं कुठलं तरी गाव आलं असं वाटतंय. चला. आता गाडी धावत पुढे निघाली. गाडी धावत होती. त्यांना कमान तर दिसत होती, मात्र गाडी कमानीजवळ काही येत नव्हती. विश्वासनं बघितलं, 3:20 झाली होती. कमान जणू गाडीच्या वेगानं पुढे तशीच पळते की काय असं वाटत होतं. परत काही अंतर गेल्यावर त्यांना एक टेकडी दिसू लागली. त्यावर देवळासारखी एखादी वास्तू पण आहे असं त्यांना दिसत होतं. दोघांनाही तसा आनंद झाला. मिळालं बाबा देऊळ, मिळालं एकदाचं. विश्वासनं आनंदानं आभासला सांगितलं, चला या देवळात जाऊन मस्तपैकी पोटपूजा करूया. आभास विश्वासच्या मनातलंच जणू बोलला होता. होय रे, सकाळची ती भजी अगदी पार शिरून गेली. अरे ते बघ त्या टेकडीवर माणूस पण दिसतोय, बसून आहे तिथे. आभासनं बोट दाखवत सांगितलं. दोघे त्या टेकडीच्या पायथ्याशी आले. गाडी बंद होती. गाडी बंद केली. वर बसलेला माणूस दोघांच्याकडे कोरड्या नजरेनं पाहत होता. तसं टेकडी काही उंच नव्हती, असलीच तर 10-15-20 फूट एवढीच असेल. म्हणून त्याने ठरवलं, चला चालत वर जाऊया, निरीक्षण करू आणि योग्य जागा दिसली तर गाडीतलं खाण्यापिण्याचं सामान घेऊन वर जाऊ. ते दोघे टेकडी चढायला लागली. 5-10 मिनटं लागली नसतील त्यांना वर जायला. तसे ते वर आले आणि तो माणूस बघतायत तर त्या ठिकाणी नव्हता. त्या जागेवर तो माणूस ज्या जागेवर होता तिथं एक कसली तरी भयावह मूर्ती त्यांना दिसली. एक भयावह मूर्ती. अरे कुठे गेला हा माणूस? आभासनं आश्चर्याने विचारलं. अरे यार, इथंच तर होता, अगदी या मूर्तीच्या जागेवर. विश्वासनं असं म्हणत इकडे तिकडे बघितलं. देवळाच्या पायथ्याशी बघतोय तर मानवी सांगाड्या आणि एक कवटी पडलेली होती. एक मानवी सांगाडा आणि एक कवटी. बाकी शुकशुकाट, बाकी काही नाही, बाकी शुकशुकाट. आता मात्र दोघे घाबरले. काय होतंय हे कुणालाच काही कळत नव्हतं. दोघे एकमेकांकडे बघायला लागले. आणि विशा तुला काय वाटतं रे? आभास खालच्या आवाजात त्याला म्हणाला, तुला काय वाटतं? मला तर काही सुचत नाही. एवढंच वाटतं की लवकरात लवकर इथून निघूया. असं बोलून विश्वास आणि आभास जवळजवळ पळतच कारकडे आले.
कारमध्ये बसले, कार सुरू केली आणि स्पीड वाढवलं. तेवढ्यात आभासनं मागं वळून टेकडीकडे बघितलं आणि एकदम एकदम तो दचकला. तसा तो ओरडून म्हणाला, विशा विशा, ते बघ टेकडीवरचा तो माणूस त्याच ठिकाणी बसलेला दिसतोय. विश्वासनं कचकन ब्रेक दाबला आणि गाडी थांबवली. मागे वळून पाहिलं आणि काय आश्चर्य, तो मनुष्य त्यांच्याकडे तसाच बघत निवांत असा बसलेला होता. तीच कोरडी नजर. कुणाला काय बोलावं ते सुचेनासं झालं. गाडी परत सुरू केली आणि ते पुढे निघाले. कसं कुणास ठाऊक, त्यानं अगदी 20-25 फुटावर गावाची वेस आता दिसून आली आणि त्या गावाची ती वेस, जीर्ण झालेली, गंजून पडायला आलेली ती वेस त्यांच्या दृष्टीस पडली. त्यावर पुसट अक्षरात लिहिलं होतं, घोंग ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करत आहे. दोघांच्या चेहऱ्यावर आनंद मिश्रित आश्चर्यही होतं. जी कमान त्यांना एवढ्या लांब पळवत होती, ती कमान आता प्रत्यक्ष समोर आली होती. त्याने कमानीतून गाडी आत आणली. दोघेही का कुणास ठाऊक क्षणभर शहारले. गाडी पुढे जात होती. त्याने कमानीतून गाडी आत नेली. जवळच बघतायत तर तुरळक झोपड्या आता त्यांना दिसू लागल्या. त्या पलीकडे नुसती विटांची कच्ची घरं, ती पण त्यांना थोडीशी दिसत होती. मात्र रस्ता फारच त्रासदायक होता. गाडीचं टायर मोठं असूनही इंजिन खालच्या उंचवट्याला धडकतंय असं वाटू लागलं. त्यामुळं त्याने विचार केला आणि गाडी एका जागी पार्क केली व काही दूर चालत जाऊन परिसराचा आढावा घेऊ असं म्हणत ते गाडीखाली उतरले. त्या ठिकाणी त्यांना खड्डे, जमिनीची उंचवटे आणि भेगा चुकत चालत जावं लागलं. जाता जाता त्यांना उजव्या हाताला एक झोपडी लागली. विश्वासनं झोपडी समोर जाऊन आवाज दिला, कोणी आहे का घरात? 2-3दा आवाज देऊनही कुणीच बाहेर आलं नाही. मला वाटतं या घरात कुणी नसावं. चल पुढे जाऊ. दोघे पुढे निघाले. पुढे एक कच्चं घर होतं. त्याचं दार उघडंच होतं. बाहेरून आभासनं आवाज दिला, कोणी आहे का आत? कोणी घरात आहे का? घरातून काहीच आवाज आला नाही. मग विश्वासनं दार वाजवलं. तरीही कुणाचा काहीही आवाज आलाच नाही. थांब, मी डोकावून बघतो म्हणून आभासनं घरात डोकावून बघितलं. आत कुणीच नव्हतं. सर्वत्र अगदी जाळ्या जळमटांनी ते घर अगदी भरून गेलेलं होतं केळसवाणा. तो बाहेर आला आणि विश्वासनं म्हणाला, मला वाटतं अनेक वर्षापासून इथं कुणीही राहत नसावं. चल जरा पुढे जाऊया. दोघे पुढं परत चालत निघाले. असे 7-8 घरं त्यांना तशीच मिळाली, जिथे वर्षानुवर्ष कुणीही राहत नव्हतं. साळी जाळी जळमट आणि अतिशय केळसवाणं दृश्य. आभासला अचानक एक दुकान दिसलं आणि तो म्हणाला, अरे ते बघ दुकान. दोघेही तसेच दुकानाजवळ आले. दुकानात अर्धवट सामान पडलेलं दिसत होतं. मात्र त्यावर सुद्धा धुळीचा भला मोठा थर असल्याचा त्यांना जाणवला. जागोजागी कोळेष्टकं लोंबकळतच होती. ते बघून त्यांना काही सुचेना. अगदी किळस आले. पण आता परत जायची बुद्धी सुद्धा त्यांची नष्ट झाली होती काय कुणास ठाऊक.
आता काय करायचं हे दोघांचे चेहरे एकमेकांना विचारत होते. तसेच पुढे जा असं जणू सांगत होते. तसे डोळ्यातले भाव पण एकमेकांना जाणवत होते. त्याप्रमाणे त्याप्रमाणे पण आता ते त्राणरहित पण आता ते त्राणरहित अवस्थेमध्ये चालतायत असं त्यांना वाटत होतं. होती नव्हती तेवढी शक्ती आता त्यांची संपायला आली होती. अंगातली निर्भयता पण शरीर सोडून गेली की काय असंच त्यांना वाटायला लागलं. या क्षणाला मात्र त्यांना उतारवयाची जाणीव व्हायला लागली. ते आता यंत्रवत प्रेतवत पुढे जात होते. साधी साधी चिमणी पाखरच काय पण कावळ्याची कावकाव सुद्धा कानी पडत नव्हती. सुनसान गाव, रखरखीत ऊन, जमिनीतून उठणारी तप्त उष्णता, लांबवर हालचाल करणारं मृगजळ, या व्यतिरिक्त तिथं काहीही नव्हतं. होते ती उघडी जळमडानी भरलेली माखलेली किळसवाणी घरं. पुढं ते दोघेही कुणीतरी आपल्याला मागून जणू ढकलत आहेत असेच चालत होते. आता तर गाव संपायला आलं. गावाबाहेरची विहीर पण आली. त्यांना वाटलं एकदा या विहिरीत डोकावून बघूया. त्याने डोकावून बघितलं. कोरड्या ठणठणीत विहिरीत त्यांना काय दिसलं? त्या कोरड्या ठणठणीत विहिरीत 5-6 मानवी सांगाडे अस्ताव्यस्त पडलेले होते. पण त्यांना का कुणास ठाऊक त्याचं काही वाटलं नाही. ते यंत्रवत प्रेतवत तसेच पुढे चालत होते. अर्ध्या तासानं पुन्हा एक तशीच मोडकी तोडकी कमान त्यांना लागली आणि त्या कमानीवर लिहिलं होतं, घोंग ग्रामपंचायत हद्द संपली. आम्ही आपले आभारी आहोत. त्याने ती कमान ओलांडली आणि त्यांना अचानक एकदम हलकं वाटू लागलं. त्यांचा सगळा शीण संपला. ते आता फक्त सरळ चालत होते. मख्ख चेहरे, कोरडे ठणठणीत डोळे, किर्र रात्र आपले काळेभोर वाहू पसरून एका क्षणाला आपल्या कवेत घ्यायला उतावीळ झाली होती त्यांना. त्या दोघांना मात्र आता त्या काळोखाची, रात्रीची, अंधाराची काहीच भीती वाटत नव्हती. ते चालतच होते. काही वेळानं समोरून एक कार येताना त्यांना दिसली. कार हळूहळू त्यांच्याजवळ आली. ड्रायव्हरनं कारची गती धीमी केली आणि काच खाली करून दोघांजवळ थांबवून विचारलं, पाहुणा, इथून गाव किती लांब आहे? दोघांपैकी कुणीच काहीही पाहिलं नाही. वळून सुद्धा पाहिलं नाही. कुणी काहीही ऐकलं नाही. काही पाहिलं नाही. ते फक्त प्रेतवत मख्ख चेहऱ्याने, कोरड्या डोळ्याने चालतच राहिले. दोघेही फक्त चालतच राहिले. धन्यवाद.